उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर येते। एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे जायच्या, तोटका काढण्याकरता त्या जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। धक्कादायक निकाल लावून देतो असा खरातनं त्यांना वचन दिलं होतं, दावा केला होता। खरातनं पूजा करण्यास भाग पाडल्याचाही दावा करण्यात येतोय। यापूर्वी देखील अनेक निवडणुकांपूर्वी अशाच पूजा या ठिकाणी खरात करायचा अशी देखील एक चर्चा आहे। एसआयटी कडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची देखील शक्यता आहे। निवडणुकीमध्ये यशासाठी अनेक नेते हे खरातकडे गेल्याची देखील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। खरातच्या कार्यालयामध्ये संबंधित नेते आणि कुटुंब वारंवार येत असल्याची देखील सूत्रांनी माहिती मिळवली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एसआयटीच्या हाती अशा पद्धतीची माहिती लागल्याची सूत्रांची माहिती आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। किरण, अजून एक वेगळी माहिती आपण पाहतोय, गेल्या अनेक दिवसांपासून खरात बाबत नेहमी वेगवेगळी कांड समोर येत आहेत। आता हे नवीन एक माहिती समोर येते, एसआयटीच्या चौकशीत ही माहिती उघड झाल्याचं कळतंय। काय नक्की कळलंय आपल्याला? ही एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण मागच्या काही दिवसांपासून या अशोक खरातच्या विरोधात आतापर्यंत 6 महिलांनी अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। आणि विशेष म्हणजे या अशोक खरातकडे अनेक उद्योजक, व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी आणि राजकीय नेते असे अनेक लोक हे भविष्य पाहण्यासाठी येत होते। आतापर्यंत अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। ही एक महत्वाची माहिती आहे। उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वाच्या नेत्या आहे, महिला नेत्या आहेत अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये या नेत्या ज्या आहेत ते अशोक नक्कीच किरण, आपण या संदर्भात अधिक माहिती घेत राहू। मात्र या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवत राहू।